UDFIच्या अंतर्गत कुरुंदवाड पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, आमदार यड्रावकर यांची माहिती। जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे कुरुंदवाड शहरातील सर्वच विकास कामं मार्गी लागलेली आहेत। मात्र गेल्या 15 वर्षापासून रखडलेल्या कुरुंदवाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत मी खोलात जाणार नाही। मात्र नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो येणाऱ्या काही दिवसात मीच मार्गी लावणार आहे, अशी ठाम ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी करावं, पण या राजकारणात नागरिकांचे हाल होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले। पत्रकारांशी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, कुरुंदवाड शहराच्या उशाला 2 नद्या असूनही 15 वर्षापासून नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे। नगरोत्थान योजनेतून या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला होता, मात्र ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे योजना रखडली। मी दोषारोपाच्या राजकारणात न पडता नागरिकांच्या हितासाठी या योजनेला गती देणार आहे। ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या ठेकेदारानं न्यायालयीन बाब दाखल केली, त्याच्याशी चर्चा सुरू आहे। सुधारित प्रस्ताव तयार करून तांत्रिक मंजुरी घेतली, मात्र निधी अभावी काम थांबलं होतं। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडातून सुमारे 50 कोटींची मागणी केली। काही दिवसातच प्रस्ताव मंजूर होईल आणि कुरुंदवाडकरांना पाणीपुरवठ्याचा दिलासा मिळेल। दरम्यान त्यांनी सांगितलं की जयसिंगपूर आणि शिरोळ प्रमाणे कुरुंदवाड शहरातील भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिलेत। पाणीपुरवठा आणि गटार योजना एकत्रितपणे राबवल्यास रस्त्यांची हानी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली। कुरुंदवाडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, मी राजकारणात पडणार नाही, माझं लक्ष फक्त नागरिकांच्या प्रश्नांच्या समाधानाकडे आहे। येणाऱ्या काही दिवसात पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि ही योजना मीच पूर्णत्वास नेणार आहे, असे ठाम विधान आमदार यड्रावकर यांनी केलं। ही झाली ही नगरपालिका आणि त्या कंत्राटदारापुरतं, पण सामान्य माणसाची ह्यात चूक आहे। म्हणून आपण सरकार दरबारी आपण त्याला नवीन पाणी पुरवठा योजना ही नगरोत्थानमधनं आपण त्या कुरुंदवाड नगरीला द्यावी, अशा पद्धतीची मागणी आपण केली। त्या पद्धतीनं आपण त्याला जे नवीन आता जे लागणार आहे पाणी पुरवठ्यासाठी त्याची सगळी तांत्रिक मान्यता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली आणि प्रशासकीय मान्यता म्हणजे पैशाची तरतूद करायसाठी म्हणून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक दिवस प्रयत्न करत असताना नगरोत्थान योजनेअंतर्गत त्याचं संपलेलं होतं। त्यामुळं अनेक दिवसांच्यापासून मग परवा आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्र्यांना आम्ही भेटलो, एकनाथ शिंदे साहेबांना, आणि म्हणलं काही करून आम्हाला हे पाणी पुरवठा आमचा हा मंजूर झाला पाहिजे, कारण ह्यात सामान्य माणसाची कुठेही चूक नाही। अगोदरचं काय झालं, ते बॉडीनं काय केलं, बॉडीनं का मुदतवाढ दिली, कशासाठी दिली, त्या कंत्राटदारानं का काम केलं नाही, हे या खोलात आम्हाला जाण्यापेक्षा सुद्धा आम्हाला लोकांना पाणी देणं ही आम्हाला त्याचं आमचं प्राधान्य हे राहील। त्यामुळं त्याला आपण ती स्कीम ही अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधनं आपण त्याला तरतूद करून त्याला पैसे द्यावेत, अशा पद्धतीची विनंती आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी केलेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याप्रमाणे प्रस्ताव आपण आपलं कामकाज चालू आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला आपल्याला UDFIF खाली आपल्याला त्याला मंजुरी मिळेल।